लागली नजर तिच्या आईला. I wasn't expecting this to happen. मी विनायक पाटील, फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर फ्रॉम पुणे. हे खूप रिपोर्टिंग स्टाईलमध्ये बोलतो आहे, पण ही तुम्ही म्हणू शकता ही माझी पहिलीच वेळ आहे. 3 ते 4 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो ह्या ट्रिपसाठी. खूप साऱ्या ट्रिप्स केल्या होत्या आधी पण, आणि त्या मोस्टली रोड ट्रिप्सच होत्या. आणि ही आजकाल सगळ्यांचीच ड्रीम ट्रिप असते लडाखला. अगदी शेवटच्या पॉईंटला आम्ही एका आमच्या मित्राला रिक्वेस्ट केली. त्याची एक जुनी सफारी होती, ती आम्ही घेतली. कारण लडाख हे काही पोरखेळ नाही. खूपच अवघड रस्ते, कारण आम्ही ऑलरेडी तिथं जाऊन आलो होतो. खूप गाड्या डॅमेज झालेल्या बघितलेल्या होत्या आम्ही ऑलरेडी. आणि त्यात ही सफारी, ह्या कंडिशनमधली सफारी न्यायची, तर ते थोडं रिस्कीच होतं. तरी पण आम्ही सफारी आमच्या एका गॅरेजवाल्या मित्राला दिली आणि ती अगदी नवीनसारखी रिपेअर करून घेतली. 1 ते 2 दिवसात ती सगळी कामं करून घेऊन आम्ही फायनली ती गाडी घेऊन निघालो. दिवस पहिला आम्ही सगळी गाडी लोड केली. जवळजवळ आमचं सगळं टेंटचं, आमचं कॅमेराचं आणि कपडे, सगळ्या बॅग्स आम्ही गाडीत भरल्या. चलो. आज लवकर आलं. येस, मी नेहमीच लवकर येतो. त्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठला. दगडूशेठला जवळजवळ आम्ही 2:30 वाजता पोचलो. गणपती बाप्पा. 2:30 वाजल्यानंतर म्हटलं आता वेळ तर झालीच आहे, तर दुपारचं जेवण करूनच जाऊ. तर त्यानंतर आम्ही थांबलो मसालेदारला. लद्दाख जाना है और अब तक हम लोग पुणे में ही घूम रहे. बहुत भीड़ है यहाँ पे. हमें लगा नहीं होगी, क्योंकि जब हम गाड़ी से पास कर रहे थे तब तो भीड़ नहीं थी. तो सोचा फिर हो जाएगा. अभी सबको बिर्याणी याद आहे की हॉटेल मसालेदार यायलाच लागते. काय रे? बागेश्री घरी नात करते काय हॉटेल डायरेक्ट मसाला. बागेश्री घरी. आज किती बकरे कापले? 20 कापल्या. 30 नाही. कमी आहेत अजून. अजून 5 टोप आत्तापर्यंत झाले संपलेत. आणि जर 5चं टार्गेट ठेवले, मग काय केलं तर 6 करायचे. अप्रतिम. एक नंबर असतंय, यावंच लागते. महिनाभर ब्रेड आणि अंडेच खायचे. ब्रेड अंडी मॅगी नुसती, त्यामुळे आपण ह्या आलोय. महिनाभर भेटणार नाही आपल्याला, तो मेन विषय. तिकडे सगळी घासपूसच खायची. पुणेकरांचं जीवन वळवळ. हो. मसालेदारला थांबून जेवण करून निघेपर्यंत आम्हाला जवळजवळ वाजले 4, की डायरेक्ट धुळे वगैरे क्रॉस करून इंदोरला आम्हाला थांबायचं होतं, कितीही लेट झाला तरी. इंदोर म्हणण्यापेक्षा निघता निघता असं ठरलं की आता जर उज्जैन वाटेतच आहे तर डायरेक्ट उज्जैनलाच थांबू. निघेपर्यंत तर काही प्रॉब्लेम नव्हता. जवळजवळ आम्ही चाकण क्रॉस केलं. चाकण क्रॉस करून झाल्यावर, चाकणमध्ये पण खूप ट्रॅफिक होतं. चाकण क्रॉस करून झाल्यावर राजगुरुनगर आलं. राजगुरुनगरही क्रॉस केलं. राजगुरुनगरच्या पुढे एक घाट लागतो, तिथे आमची गाडी अचानक बंद पडली. आयुष्यात बिटे लागलेलेच. पहिला तर आम्हाला काहीच कळलं नाही काय झालंय, कशामुळे झालंय. इस तरह पे हमारा गाड़ी का पहला ब्रेकडाउन हो गया है. पण गाडी आम्ही परत बोनेट वगैरे उघडून बघितलं आणि गाडी चालू करून बघितलं. बंद कर. तर सगळं ऑइल, एकदमच सगळं ऑइल गाडीतलं सगळं बाहेर पडलं. लागली नजर तिच्या आईला. बराच उशीर झालेला आणि आम्ही ऑलमोस्ट पुण्याच्या बाहेर होतो. पुण्याच्या बाहेर असल्यामुळे तिथे रहदारी खूप कमी होती. एकतर आम्ही घाटात आणि तो एरिया असा सेफ नाही आहे.
तर आम्हाला हेल्प अशी काही मिळाली नाही तिथे. आम्ही कॉल्स करून बघितले, मेसेजेस करून बघितले, आम्ही गॅरेजवाल्यांना कॉल केले. गॅरेजवाले म्हणत होते आम्ही की सकाळीच काय होईल ते होईल. पहिला तर आमच्याकडे खूप कमी वेळ होता. आम्ही ऑलरेडी 2 ते 3 वर्ष घालवली होती या सगळ्या गोष्टींमध्ये आणि आम्हाला ते राहत नव्हतं. आणि त्यात ही अशी गोष्ट झाल्यावर तर आमचं अजूनच डोकं फिरलं. सगळ्यांचीच तोंडं उतरली होती आणि त्यातल्या त्यात गाडीमधलं नॉलेज कोणालाच नव्हतं. खूप सारे कॉल्स करून बघितल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की कुठलेही गॅरेजवाले ह्या वेळेला तरी अवेलेबल नाही आहेत किंवा हेल्प करायला येणार नाही आहेत. आता लेट ऑफिसचे म्हणते झाले राव. आता वाजलीत 9 की ऑइल सेपरेटर म्हणून एक पार्ट असतो, छोटा पार्ट आहे. त्याची जी कॅप असते ती गायब आहे फक्त, त्याच्यामुळे ऑइल उडते. आणि इथं सगळीकडे फोन करून बघितले आम्ही, तर तो ऑइल सेपरेटर म्हटलं लोक म्हणतात खराबच नाही होत, त्यामुळे आम्ही ठेवतच नाही. शोरूमला फोन केला तोपर्यंत शोरूम बंद झालं होतं. बरं आता मग नाना पेठेत एकाचा नंबर मिळाला, खूप सारे फोन केले खूप गॅरेज वाल्याचा, पण काय झालं नाही. जस्ट डायलला फोन केला होता, त्यामुळे नाना पेठेतल्या एका स्पेअर पार्टवाल्याने फोन केला. स्पेअर पार्टवाल्याने एकच लावला गोडाऊन मध्ये जाऊन ते स्पेअर पार्ट शोधायला. तोपर्यंत तो म्हणला की कोर्टन मी फक्त चाकणपर्यंत करतो. चाकण इथून आहे 40 किलोमीटरला. पण तिथं काही गाडी थांबायला तयार नाही का काय नाही. शेवटी तिथून एक रिक्षा सापडली. त्या रिक्षावाल्यानी खेडपर्यंत सोडलं. खेडमध्ये बसमध्ये बसलो. बसमध्ये बसून आम्ही चाकणपर्यंत आलो. तिथं आलो तोपर्यंत कळालं की त्याला स्पेअर पार्ट तर मिळाला, पण इंजिन ऑइल नाही. आता इंजिन ऑइल शोधायला परत आम्ही सेपरेट झालो. ते पण पाऊस चालू झाला. इथे बसलोय, एक पार्ट आलाय, इंजिन ऑइल आम्ही घेऊन आलोय. पार्ट पण ते गोडाऊनवाल्यांनी त्याच्या कामगाराकडे दिलाय. फक्त आता पोर्टर होत नाही. पोर्टर होत नाही. अर्धा तास घासून आता ओला कॅब बुक केली, तो 5 मिनिटात पोहोचणार आहे. पुण्यात खूप पाऊस. आता इथं येईपर्यंत पाऊस चालू नाही झाला. आणि धोधो पाऊस पडला नाही तर बरं आहे. अजून तर तो थोडाफार चालू तर झालाय. खूप आता कसं आणि इथून आता परत आम्हाला 40 किलोमीटर पुढे जायचं. इथं तर आलो, इथं येणं चान्सेस खूप होते. आता तिथं पोहोचायचं कसं ते माहिती. ती आम्ही कॅबमधून सामान मागवलं. ती कॅब यायला जवळजवळ 1 तासाच्या रोडला त्यांनी 2 तास लावला. ती कॅब आली आणि आम्ही सगळं सामान घेऊन परत गाडीजवळ आलो. गाडीजवळ आल्यानंतर फायनली कसं बसं करून ऑइल घातलं, हे घातलं, कॅप लावली. जवळजवळ मला शर्टलेस सगळं काम करायला लागलं, कारण मला कपडे घाण करायचे नव्हते. पाटील गणपतीचं नाव घे रे. मोरया मंगल मूर्ती. फायनली ती गाडी चालू झाल्यानंतर सगळ्यांनी मोठा श्वास घेतला. आणि पण ते गोष्ट एवढ्यात संपली नाही. आता ऑलरेडी ही गाडी आम्ही चाकणपर्यंत आणेपर्यंत एवढा सगळ्यांचा घाम निघाला. तर आता प्रश्न आला की ही गाडी पुढे घेऊन जायची की नाही. कारण लडाख हा काही सोपा रस्ता नाही आहे. आणि ऑलरेडी आम्ही पुण्याबाहेर निघायच्या आधीच जर हा हाल होणार असेल आमचा, तर सगळ्यांच्याच डोक्यात हा विचार आला की ह्या गाडीवर तर ट्रिप शक्य नाही. तरी मी पॉझिटिव्हली घेत होतो की आपण ही गाडी घेऊन जाऊच म्हणून. आणि बाकीच्यांचा विरोध होता. पण मी थोडा नाराज झालो होतो की नाही आपण जाऊच म्हणून. कारण आम्हाला पर्याय नव्हता की गाडी कोणती घेऊन जायची. पण बाकीच्यांचं असं म्हणणं होतं की आधी पुण्याला जाऊ आणि मग ठरवू किंवा मग डिसाईड करू. अजून 1 दिवस गेला तर गेला. आम्ही परत पुण्याला आलो. ती गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि सगळं झालं. परत आम्ही आमच्या मित्राकडे, ज्या मित्राकडे आम्ही ती गाडी सर्व्हिसिंगला सोडली होती, त्या मित्राकडे आम्ही ती गाडी घेऊन गेलो. तो आम्हाला म्हणला की एक काम करा, ही गाडी तुम्ही घेऊन जायचा प्रयत्न करू नका.
आणि तोच तो व्यक्ती होता ज्याच्या भरोसे आम्ही ती गाडी घेऊन चाललो होतो ऑलरेडी. पण ठीक आहे, मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, आता ही गाडी तर न्यायची नाही, आता काय करायचं. तर तो शेवटी मला म्हणला की त्यांनी आमच्या डोक्यात किडा सोडला की एक काम कर, तू वॅगनर घेऊन जा. पहिला तर आम्ही असं होतो की वॅगनर, कारण लडाखला जायचं आहे आणि वॅगनर काय हा सेफ पर्याय नाही आहे. पण आमच्याकडे पण काही पर्याय नव्हता, कारण कुठलीच गाडी नव्हती आणि लोकांकडे गाडी मागणं एवढं सोपं नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही चेष्टेत म्हणायचो की माझे मित्र म्हणायचे माझे, काय नाही रे, गाडी कुठली भेटली नाही तर जाऊ वॅगनर घेऊन. पण मी असं गप्पा रे, चेष्टा आहे का गाडी घेऊन जायची वॅगनर. पण तो दिवस आलाच. शेवटी आम्हाला आमची वॅगनर घेऊन जायला लागली. गाडी छोटी थी, रास्ते मुश्किल थे, पर जज्बा बडा था. फायनली आम्ही निघालो आमच्या ड्रीम ट्रिपवर.